मी पत्रकार विजय कुमार भगवान उघडे, दैनिक जय हो, साप्ताहिक जय हो या पत्रकारामध्ये वृत्तपत्रात माझे मी स्वतःची मालकीचे काम करत आहे। तर आज स्वतंत्र दिनाच्या 78व्या दिनानिमित्त सर्व भारतवासियांना माझ्या जय हो परिवारातर्फे शुभेच्छा देतोय। मला आज उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे की मागील 2012 पासून मी महानगरपालिकेने मला एक 10 बाय 10ची जागा दिली होती फडकुले सभागृहाच्या गेटजवळ। त्या गेटची जागा सहाय्यक समितीमध्ये मंजूर झाली असताना देखील महापालिकेच्या सारिका अंकुलवार या मॅडमने ते टीपीसाठी पाठवले म्हणून असं सांगत मला अनेक दिवस मला झोलवत ठेवले। मग ते मला टीपीसाठी म्हणले तर मला ते भाडं ठरवतो म्हणले, भाडं आज उद्या सांगतो करतो। मग मॅडमने मला आज काय सांगितलं नाही। शेवटी मॅडमची बदली तिथून झाली तरी देखील मॅडमचं मी पाठपुरावा करत होतो। तर मॅडम म्हणले तुमची जागा आहे, तुम्हाला मिळेल, कुठं जाणार नाही। तर नुकतंच काही दिवसापूर्वी सोलापुरातले एक गुंडशाही व खंडणीखोर बहादूर म्हणून सोलापुरात ओळखले जाणारे संभाजी आरमार या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ती जागा माझ्या 10 बाय 10च्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे। मग त्यांना मी विनंती केली, बाबांनो तुम्ही जागा ही मला माझ्या वृत्तपत्राला दिलेली आहे जागा आहे ऑफिससाठी, तर तुम्ही काय इथं अतिक्रमण करता? मग मला अशी मी विनंती करून बोलल्याचा संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे, मोरे व करण कोटा यांनी चक्क मला दम दिले, जा तू इथं काला माझी तुझी कुठली जागा बे म्हणून अशी मला आर्यातुरी भाषा बोलत। मी एक मागासारखी असल्यामुळं तुझ्यासारख्या तुझ्या असल्या जातीला तुला आम्ही इथं सारा देत नाही, कोणाकडे जायचं जा, काही फरक पडत नाही म्हणून ती जागा माझी तिथं मला दमदाटी करून अश्लील भाषा शिवेगळे करून ते जागेवर माझे असलेले अतिक्रमण ते माझे बांबू पात्रे होते ते काढून त्यांनी न त्यांच्या पद्धतीने ते भंगारमध्ये विकून खाल्ले। पण त्या जागेवर त्यांनी माझा हक्क असताना देखील त्या जागेवर तिने अतिक्रमण केलेलं आहे। तर अशा केला विचार केला तुझी एक जागा काय रे 10 बाय 10ची आहे, तर माझ्या सोलापूर 40 ते 50 जागा आहेत, माझं कोण काय वाकडं करत नाही, माझं कामच आहे, जा कोणाला सांगा सांग। अशा ह्या कृत्य भाषेमध्ये श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे व त्याच्या सहकार्याने मला दम दिलेला आहे। मग दम दिल्यानंतर मी संबंधित पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना महापालिका आयुक्त मॅडमला प्रत्यक्ष मी 8 ते 10 वेळा भेटलो। तर तिने म्हणले ठीक आहे सांगते करते प्रस्ताव पाठवतो, पण आजपर्यंत महापालिकेच्या आयुक्तीने मला काही न्याय दिला नाही। न्याय न दिल्यामुळं मला आज स्वतंत्र दिनाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वतंत्र दिनानिमित्त मला उपोषणाला बसायचं आहे, पाळी येत आहे। आणि उपोषणाला बसलो असता या उपोषणाच्या जागेवर मला उपोषणाला बसायला देखील जागा नाही अशी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्याची अवस्था झाली। तर मला भर रस्त्यामध्ये उपोषण करायची पाळी आलेली आहे। तर माझ्यावर अन्याय झालेला आहे। तर पोलीस आयुक्तांनी व माननीय जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी मला वृत्तपत्राच्या पत्रकाराला दिलेल्या कार्यालयाची जागा लवकर मिळवून द्यावी आणि जे सोलापुरामध्ये दहशत माजवणारे धमकी देणारे खंडणी बहादूर म्हणून ओळखले असणारे संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी ही माझी नम्र विनंती आहे। आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा। तुम्ही म्हणता तुम्हाला जातीवादक उत्सव करून तुमचा अपमान केला त्यांनी असं तुम्ही म्हणता, हो, परंतु त्यांनी म्हणलं तुम्ही त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नुसार तुम्ही तक्रार द्यायला हवी होती पोलीस स्टेशनमध्ये। हो, मी संबंधित सोलापूरला दिलेले आता तक न्याय मिळाला नाही। तर माननीय राज्याचे व केंद्रीय जे अनुसूचित जातीचे आयोग आहेत त्यांच्याकडे मी दाद मागणार व दाद नाही मिळालं तर मी भर महापालिकेच्या आवारामध्ये आत्मदहन करीन पुढील कार्यामध्ये। अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार विरोधी समितीचे माननीय जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत, तुम्ही त्यांच्याशी भेट आणि त्यांची चर्चा केला का त्यांच्याशी या संदर्भामध्ये? पत्रव्यवहार केलेला आहे। आज नव्हते मला न्याय मिळेल मी अपेक्षा आहे माझी। जर का न्याय नाही मिळाला यापुढे मी उग्र आंदोलन करेल, उपोषण बसेल। उघडे माझा आडनाव आहे, आज भर रस्त्यात बसलो उपोषणला, तर यापुढे मी अर्धनग्न पूर्ण उघडीचं आंदोलन करण्यात येईल। तुम्ही तुमचं आडनाव उघडे आहे, तुम्ही अर्धनग्न उघडे आंदोलन तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उघडं आंदोलन करणार का तुम्ही? मी जिल्हाधिकारी असो, महापालिका असो, संबंधित जे अधिकारी जिथे येते माझा विषय मी त्या एरियामध्ये आवारात करेन।